आणि आमच्या भगिनी सीमाताईंचा ह्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे आणि ह्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले आमचे नेते ह्या भागाचे खरं तर मटकर म्हटलं की जयानंदजी मटकर यांची आठवण येते। मटकरांच्या निधनानंतर फार मोठा कालखंड असा निघून गेला की राजकारणामध्ये त्यांची कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी आली नाही। ही खरं तर संपूर्ण सावंतवाडी वासियांना खंत होती। याचं कारण असं आहे की जयंतजी मटकर यांच्या समोर आम्ही जनता दलामध्ये काम करत असताना, समाज विचारांमध्ये काम करत असताना बराच कालखंड त्यांच्या समोर काम करण्याचा आला। आज जी सावंतवाडी दिसत आहे, सुसंस्कृत सावंतवाडी जी दिसत आहे, खऱ्या अर्थानं सावंतवाडीचा कोणी जर पाया मांडलेला असेल तर ते माजी आमदार ह्या गोवा मुक्ती लढ्यातील मुख्य त्या ठिकाणी काही काम केलं ते स्वतंत्र जयंतजी मटकर आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी संपूर्ण सावंतवाडवासियांना एक संधी आलेली आहे की सीमाजी मटकर यांच्या नेतृत्वानं पुन्हा एकदा सावंतवाडीचा समाजवादी विचारसरणीतून निर्माण झालेला आणि पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव साहेब यांच्या आचार विचारातून प्रेरित होऊन काम करण्याची संधी मला खात्री आणि विश्वास आहे संपूर्ण सावंतवाडीत देतील। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण जे लक्ष केंद्रित झालेलं आहे ते सावंतवाडीमध्ये आहे। याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं जयंतजी मटकर यांचा हात धरून जी लोक मोठी झाली त्यांनी मात्र त्यांच्या घराण्याकडे, त्यांच्या विचाराकडे अजिबात बघण्याचा प्रयत्न केला नाही। मटकरांचे जे विचार होते भले समाजवादी विचार जरी असले तरी त्यांच्या कोकण रेल्वेसाठी जो लढा होता, वाचनमतेसाठी लढा होता, सुसंस्कृत सावंतवाडी शहरासाठी जो लढा होता हा फार मोठा लढा होता आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे बीज रोवलेलं होतं त्याचा मात्र फायदा ह्या सावंतवाडी शहरामध्ये इतरांनी घेतला। मग ते आमदार झाले असतील, त्याकडे मंत्री झाले असतील वगैरे वगैरे, त्याच्या खोल याच्यामध्ये जाण्याची गरज नाही। आज प्रत्येक सावंतवाडीचा नागरिक बोलत आहे की खऱ्या अर्थानं आम्ही सीमाजी आणि त्यांच्या संपूर्ण जो परिवार आहे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा यांच्या पाठीशी आम्ही राहून खऱ्या अर्थानं जयंतजी मटकर यांच्या ऋणातून मुक्त होणार आहोत आणि मला खात्री आणि विश्वास आहे भावी नगराध्यक्ष म्हणून सीमाजी मटकर असतील आणि संपूर्ण पॅनल हे महाविकास आघाडीचं असेल। मनापासून मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं जिल्हा प्रमुख या नात्याने मी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देतो, ही जरी शहराची निवडणूक असली तरी ग्रामीण भाग हा फार मोठा आहे आणि ग्रामीण भागातील अनेक लोक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि स्थायिक झालेले अनेक नागरिक या ठिकाणी असल्यामुळे आपण स्वतः सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपले जे भाऊ बंद असतील त्यांना तुम्ही भेटायचं आहे। महाराष्ट्र सरकारबद्दल जी नाराजी आहे, केंद्र सरकारबद्दल जी नाराजी आहे ती नाराजी तुम्ही या ठिकाणी सांगायची आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी फार मोठं परिवर्तनाची ताकद या ठिकाणी येऊन गेलेली आहे। मला खात्री आणि विश्वास आहे खरं तर सावंतवाडी शहरामध्ये ह्या जिल्ह्याच्या परिवर्तनाची नांदी पुन्हा एकदा सुरू होण्याची संधी मिळालेली आहे। ती संधीचं सोनं करावं